आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे, तंदुरी ब्रोकोली। बघू शकता किती सुंदर दिसत आहे ब्रोकोली। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आपण हे घट्ट दही घेतलेलं आहे आणि त्याच्यावर तंदुरी मसाला टाकलेला आहे आणि टोमॅटो केचप पण टाकलेला आहे आणि त्याच्यासोबत एकदमच टेस्टी लागतात हे तंदुरी ब्रोकोली। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल। ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण तंदुरी ब्रोकोली करतो आहे। त्याच्यासाठी आपण एक बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये दह्याचा चक्का हे 5 मोठे चम्मच घेतलेला आहे। दह्याचा चक्का बनवायसाठी मी अर्धा लिटर दही घेतलेला आहे आणि ते एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे। खाली एक भांड ठेवलेले आहे आणि हे सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं। 3-4 तासानंतर दह्यातलं सगळं पाणी निघून घेतलं आणि असा घट्टसा दह्याचा चक्का तयार झालेला आहे। बघू शकता किती छान झालेला आहे, एकदम घट्ट। दह्यामध्ये आपण 1 टीस्पून काळी मिरी पावडर टाकतो आहे आणि हाफ टीस्पून आपण जी मोठी विलायची असते तिला छान बारीक करून घेतलेला आहे आणि ती टाकून घेतो आहे। 1 टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे। हाफ टीस्पून आपण हल्दी पावडर टाकतो आहे। हाफ टीस्पून लाल मिरची पावडर टाकतो आहे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकतोय। हाफ टीस्पून आपण तंदुरी मसाला टाकतोय। हा जर तुमच्याकडे नसेल तर गरम मसाला अर्धा चम्मच टाकला तरी चालेल। हाफ टीस्पून आपण चाट मसाला टाकतो आहे आणि 1 टीस्पून आपण लिंबाचा रस टाकून घेतो आहे। आणि आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेते। महत्त्वाची टिप आहे म्हणजे दही नेहमी घट्ट घ्यायचं, पातळ दही असेल तर आपलं पेस्ट छान होणार नाही। आता अर्धा चम्मच आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतो आहे आणि ही जे डाळवा आहे त्याची आपण आता पावडर करून घेतोय आणि तिला चाळून घेतो आहे। अशी ही डाळव्याची पावडर बघू शकता, डाळवा आणि त्याची स्मूथ अशी पावडर करून घेतलेली आहे, ती आपण 1.5 चम्मच टाकून घेतो आहे। तुम्हाला हे पावडर करायचं नसेल तर तुम्ही बेसन जे आहे रेग्युलर बेसन ते पण वापरू शकता, 1.5 चम्मच। डाळीची जी स्मूथ पावडर केलेली आहे त्याचे रिझल्ट्स खूप छान येतात बेसनापेक्षा, म्हणून आपण 1.5 चम्मच टाकून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतोय। इथे मी सनफ्लॉवर तेलाचा वापर केलेला आहे। आता ही तंदुरी ब्रोकोली करायसाठी आपण जी ही मसाला पेस्ट तयार केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही पनीर टाकून तंदुरी पनीर करू शकता, वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता आणि व्हेजिटेबल तंदुरी बनवू शकता आणि मशरूम टाकून तंदुरी मशरूम बनवू शकता। आता एकदम स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे तंदुरी ब्रोकोली बनवायसाठी। आता तंदुरी ब्रोकोलीसाठी आपण एक ब्रोकोलीचं मोठं फूल घेतलेलं आहे आणि आता याला कट करून घेतोय आपण। आता ही जी ब्रोकोली आहे त्याचे आपण हातानेच असे मोठे मोठे तुकडे करून घेतो आहे। एक एक फूल जे आहे ते सेपरेट करतोय आणि त्याच्यासोबत आपल्याला लांब त्याची दांडी पण हवी आहे। एकदम चाकूनी ते खालचं स्टेम कट करायचं नाही, नाहीतर मग आपल्याला असे छोटे छोटे फ्लावर्स मिळतील त्याला आपल्याला दांडी पण हवी आहे। बघू शकता आता कडक पोर्शन आपण काढून टाकलाय आणि त्याचे सगळे अशा प्रकारे तुकडे केले। आता जो खालचा जो स्टेमचा पोर्शन आहे त्या आपल्या फुलाचा तर तो जाडसर आहे, तर आपण त्याला थोडासा तुकडा काढून घेतोय, कट करून घेतोय आणि त्याचं असं पातळ असं ठेवतोय म्हणजे ते व्यवस्थित शिजलेलं आहे, कुठेही कच्चं लागणार नाही नंतर। याच्यासाठी आपण थोडंसं ट्रिम करून घेतलंय, त्याला थोडं कट करून घेतलेलं आहे सगळ्याला। आता अशा प्रकारे आपण सगळे फुलं आहेत जे ब्रोकोलीचे त्यांना असं थोडं थोडं कट करून पातळ करून घेतलेले आहे, पण त्याच्या लांब दांड्या आपल्याला हव्या आहे, त्या एकदम कट नाही करायच्या। बघू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या ब्रोकोली छान कट करून घेतलेले आहे। आता ब्रोकोली आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकतो आहे आणि या ब्रोकोलीला आपण स्वच्छ धुवून घेतो आहे आणि अशाच प्रकारे 2-3 वेळा पाणी बदलून आपण ब्रोकोली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघू शकता किती छान दिसते, एकदम स्वच्छ झालेली आहे ब्रोकोली। आता ब्रोकोलीला आपण ब्लांच करून घेतो आहे। त्याच्यासाठी आपण गॅसवर एक भांड ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी बॉईल करून घेतले आहे। साधारण 1.5 लिटर पाणी आहे हे आणि त्या पाण्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकतोय, अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे। मीठ छान मिक्स झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही ब्रोकोली टाकून घेतो आहे स्वच्छ धुतलेली आणि 2च मिनिटं घडाईच्या काट्याप्रमाणे बरोबर 2 मिनिटं आपण त्याला गरम पाण्यामध्ये ठेवत आहे। गॅसची फ्लेम आपण जोरात केलेली आहे, जोरात गॅसवर 2 मिनिटं आपण त्याला बॉईल होऊ देतोय पाण्यामध्ये। 2 मिनिटं आपण ब्रोकोली गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करतो आहे आणि या ब्रोकोली बघू शकता की हिरवा रंग किती छान मेंटेन झालाय
आता आपण एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये बर्फ टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही बॉईल केलेली ब्रोकोली टाकून घेतो आहे आणि त्याला आपण 2-3 मिनिटं याच पाण्यामध्ये, बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवतोय. त्याच्याने ब्रोकोलीचा हिरवा रंग पण मेंटेन राहील, तसाच राहील आणि ब्रोकोलीचं जे कुकिंग प्रोसेस आहे ती पण थांबते बर्फाच्या पाण्यामुळे. आणि असंच आता आपण ह्याला 2-3 मिनिटं पाण्यामध्ये ठेवून देतोय बर्फाच्या. आता बघू शकता 2-3 मिनिटं झालेले, आपली ब्रोकोली छान हिरवीगार आहे. आता तिला आपण एका कापडावर टाकून घेतो आहे आणि छान सुकवून घेतो आहे. आता ब्रोकोली आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे, त्याच्यामुळे आपण त्याला कापडावर ठेवून घेतले आणि दाबून दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घेतोय. एकदम कोरडी ब्रोकोली हवी आहे, म्हणजे सगळे जे मसाले आपण त्याला लावणार आहे ते व्यवस्थित चिपकतील, नाहीतर त्याचं पाणी खाली ओघळायला लागेल. बघू शकता किती सुंदर हिरवा रंग मेंटेन झालेला आपल्या ब्रोकोलीचा. आता आपण हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो आता आपण ब्रोकोलीला लावून घेतो आहे. एक फूल घ्यायचं ब्रोकोलीचं आणि बोटांनी सगळ्या मध्ये मध्ये जे गॅप्स आहे त्याच्यामध्ये सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक बाईटला मसाल्याची पण टेस्ट येईल आणि एकदम टेस्टी असा ही ब्रोकोली लागेल. आता आपण सगळीकडे मसाला कोट करून घेतलाय त्याला आणि आता एका प्लेटमध्ये ठेवून घेतो आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या ब्रोकोलीच्या तुकड्यांना मसाला लावून घेतो आहे. छान मसाला कोट करून घेतलेला आहे, बघू शकता किती छान दिसत आहे. आता आपण ह्या ब्रोकोलीला शॅलो फ्राय करून घेतोय. आता ब्रोकोलीला आपण शॅलो फ्राय करत आहे, त्याच्यासाठी आपण गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, त्याच्यात तेल आपण टाकून घेतो आहे आणि साधारण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि तवा आपला छान मीडियम गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या ब्रोकोलीला मसाला लावला आहे त्या सगळं टाकून घेतो आहे आणि शॅलो फ्राय करून घेतो आहे. आता आपण गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर एका बाजूने आता होऊ देतोय. आता आपली एक बाजू हलकीशी झालेली आहे, आपण त्याला आता पलटवून घेतो आहे आणि असंच सतत पलटवत राहून सगळ्या बाजूने आपण ब्रोकोली छान पलटवून घेतो आहे आणि छान शिजवून घेतो आहे, त्याला क्रंची करून घेतो आहे. आता बघू शकता इथे जे आपण कोटिंग केलेलं आहे, कुठलाही मसाला किंवा कोटिंग आपलं निघालेलं नाही आहे, छान चिपकून आहे ब्रोकोलीला, कुठलाही मसाला सेपरेट झालेला नाही. त्याच्यासाठी आपण जे डाळीचं पीठ वापरलेलं त्याच्याने आपलं व्यवस्थित घट्ट चिपकून बसलेला आहे सगळा मसाला. थोडंसं तेल टाकून घेतोय आपण अजून आणि त्याला छान पलटवून घेतोय. जो भाग नसेल झाला तो पण भाग आता आपण शिजवून घेतो आहे व्यवस्थित. आता आपली ब्रोकोली छान शॅलो फ्राय झालेली आहे. आता त्याला आपण तंदुरी इफेक्ट देतोय, त्याच्यासाठी आपण एक स्टिक घेतलेली आहे आणि त्या स्टिकमध्ये आपण ब्रोकोली लावून घेतो आहे. 2 ते 3 एका वेळेस लावू शकता किंवा तुम्ही सिंगल ब्रोकोली लावून ते पण आपण गॅसवर छान तंदुरी इफेक्ट देऊन घेऊ शकतो. इथे मी आता 3 लावलेले आहे एका वेळेस. डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर त्याला छान तंदुरी इफेक्ट देऊन घेतोय. चमच्याच्या साहाय्याने त्याला सगळ्या बाजूनी फिरवून घ्यायचं आणि मीडियम फ्लेम ठेवायची आणि त्याच्यावर छान पलटून म्हणजे चम्मचच्या साहाय्याने आपण सगळ्या बाजूनी पलटवून घ्यायचं आणि तंदुरी इफेक्ट द्यायचा. म्हणजे ती स्लाइटली थोडंसं बर्न होतं आणि खूप जास्त काळं करायचं नाही आपल्याला. त्याला स्लाइट ब्लॅक पॅचेस आले की त्याचे खूपच टेस्टी लागतं हे. अशा प्रकारे आपण सगळ्या ब्रोकोलीला करून घेतो आहे. आता ही जी ब्रोकोली आपण तंदुरी इफेक्ट दिला आहे, बघू शकता किती छान पॅचेस आले आहे त्याच्यावर, ब्लॅक पॅचेस, आणि छान इफेक्ट आला आहे त्याच्यात. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी अशी तंदुरी ब्रोकोली आपली तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण बाकी ब्रोकोलीला पण तंदुरी इफेक्ट देऊन घेतो आहे. आता सगळ्या ब्रोकोलीला आपण तंदुरी इफेक्ट देऊन घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी अशी तंदुरी ब्रोकोली आपली तयार झालेली आहे. आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेतो आहे. तंदुरी ब्रोकोलीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. आपण दह्याचा चक्का, त्याच्यावर मसाला टाकून घेतलेला आहे, तंदुरी मसाला, आणि टोमॅटो केचप सोबत सर्व केलेला आहे. एकदम टेस्टी लागतं त्याच्यासोबत. हे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. ही तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.